मंडळी, आज आपण प्रसादाचा शिरा करणार आहोत. बऱ्याच वेळा आपण शिरा करतो तो कधी कोरडा होतो, कधी रंग चांगला येत नाही, तर कधी साखरेचे प्रमाण चुकते. आता या व्हिडिओमध्ये सर्व जिन्नसाचे योग्य प्रमाण घेऊन आपण शिरा केलेला आहे, ज्यामुळे तुमचा प्रसादाचा शिरा अगदी सुंदर होईल. रंग, गोडपणा हा अगदी योग्य राहीलच, पण अगदी मौसूत असा हा शिरा होईल. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता आपल्या प्रसादाचा शिरा करायचा आहे, त्यामुळे आपण इथं 1.25 वाटी रवा घेतलाय. आता हा रवा मी जाड रवा वापरलाय. शक्यतो जाड किंवा मीडियम रवा वापरावा, त्याच्यामुळे शिरा चांगला फुलून येतो. साखर सुद्धा 1.25 वाटी घेतलेली आहे. आता दुधाचे प्रमाण, इथं 1.25 वाटी रव्याला 2.5 वाटी दूध मी घेतलेलं आहे. जर तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करणार असाल तर ते सुद्धा 2.5 वाटी घ्यावे. म्हणजे जेवढा रवा घेतलाय त्याच्या दुप्पट पाणी किंवा दूध आपण इथं वापरणार आहोत. आता आपण रवा भाजायला घेऊ. साधारण 1.25 वाटी साजूक तूप आपल्याला लागणार आहे. त्यातलं निम्म तूप मी इथं घेतलंय, ते गरम केलं आणि त्यामध्ये रवा घातलेला आहे. आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा सुद्धा व्यवस्थित भाजला जावा लागतो, म्हणजेच शिरा परफेक्ट होतो. त्यासाठी गॅस मीडियम ते लो फ्लेमवर ठेवावा आणि रवा भाजावा. रवा भाजताना कॉन्स्टंट हलवावा, म्हणजे सगळीकडनं रवा व्यवस्थित भाजला जातो. साधारण 1.25 वाटी रव्याला 7 ते 8 मिनिटं सहज लागतात. रव्याचा रंग पूर्ण बदलला पाहिजे, तो ब्राऊन झाला पाहिजे, भाजताना तो हलका जाणवला पाहिजे आणि त्याचा सुगंध आला पाहिजे, इतपत रवा भाजायचा आहे. बघा, इथं आपला रवा भाजून झालाय. आता यामध्ये आपण केळ घालूया. साधारण 1.25 केळ मी बारीक चिरून घेतले आणि ते यामध्ये घालत आहे. आता पुन्हा रवा थोडासा 1-2 मिनिटाकरता परतून घेऊया. रवा भाजून झाला की मग त्यामध्ये केळ घालावं आणि 1-2 मिनिटाकरता परतावं, म्हणजे केळाचा अगदी योग्य स्वाद शिऱ्यामध्ये उतरतो. आता यामध्ये मी दूध घालते. दूध मी गरम करून घेतले, लक्षात ठेवा दूध गरमच घालावं आणि ते एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं. थोडं दूध घालायचं, रवा हलवायचा, परत थोडं दूध घालायचं, असं 2.5 कप दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे. गरम दूध घातल्यामुळे आणि ते थोडं थोडं करून घातल्यामुळे रवा व्यवस्थित शिजतो, त्याच्या गाठी मुळीच होत नाही. इथं तुम्ही बघू शकता मी दूध सगळं घातलेलं आहे आणि रवा अगदी छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे तूप ठेवलं होतं बाजूला ते घालूया. साजूक तूप अशा पद्धतीनं घातल्यामुळे रवा छान मऊसूत होतो. पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता रवा दुधामध्ये व्यवस्थित शिजला की मगच त्याच्यात आपण साखर घालायची. इथं मी 1.25 वाटी साखर काढून ठेवलेली ती ह्याच्यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करते. त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊन द्यायची, म्हणजे साखर व्यवस्थित विरघळते. त्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड आणि आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालूया. मी इथं काजू आणि बदाम याचे बारीक काप करून घातलेले आहेत. तसेच 1 चमचा वेलची पूड घातली. आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया की आपला प्रसादाचा मऊसूत शिरा तयार आहे. बघा, शिऱ्याचा रंग किती परफेक्ट आलेला आहे आणि किती छान मऊसूत असा हा शिरा झालेला आहे. ह्या प्रमाणात जर तुम्ही नेहमी शिरा केला तर तो परफेक्टच होईल. मग मंडळी, कशी वाटली मी रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.